आता बघूयात पीक पाण्याशी संबंधित काही बातम्या। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यातदारांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे राज्यातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झालाय। त्यामुळे यंदा द्राक्ष निर्यातीचं उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक आहे। परभणीत ऊसाला पहिली उचल 3000 रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। संत जनाबाईच्या मंदिरातून साखर कारखान्यापर्यंत शेतकऱ्यांनी दिंडी काढून 4000 रुपये प्रति मेट्रिक टन दराची मागणी केली। यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपये तर उन्हाळी कांद्याच्या दरात सुमारे 850 रुपयांची घसरण झाली। बांगलादेशसह परदेशात कांद्याची निर्यात घटली आहे तर देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे। पावसाळ्याच्या शेवटी लागवड केलेला नवा टोमॅटो आता दिंडोरी बाजार समितीत दाखल झालाय। कमी आवकमुळे टोमॅटोला चांगला भाव आलाय। टोमॅटोला 56 रुपये असा उच्चांकी भाव मिळतोय। वाशिममध्ये हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हळद पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना करपा रोगासह इतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे।